हा 2026 जानेवारी महिना आहे आणि 28 वर्ष जे असेल 2028 त्याचा डिसेंबर महिना बरोबर 3 वर्ष उरतायत. या निवडणुकांचे निकाल आणि आत्ता झालेली रस्सीखेच आणि एकंदरीत आलेले संमिश्र निकाल, काँग्रेसला मिळालेली संजीवनी असेल किंवा ठाकरे बंधूंना मिळालेला प्रतिसाद असेल, हे सगळं बघता पुढच्या 3 वर्षामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने विरोधक असतील किंवा भाजपचे मित्र पक्ष असतील, यांच्या दृष्टीने ही 3 वर्ष किती महत्वाची आहेत? सचिन, हा खरं तर टॉकिंग पॉइंट असला पाहिजे. अ, खरंच हा जो निकाल लागलेला आहे, मुंबईचा निकाल खास करून, अ, मी ज्या अर्थी हा निकाल सेन्स केलेला आहे, आदित्य ठाकरे हा मुंबईचा विरोधी पक्ष नेता म्हणून पुढे यायला काहीच हरकत नाही, असा हा निकाल आहे. हं. कारण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 65 नगरसेवक आलेले आहेत. आदित्य ठाकरेंसाठी आता काकांचा मनसे पक्ष त्यांच्या शिवसेनेसोबत आहे. हं, लक्षात घ्या. हं, हं. अमित ठाकरे यांची जबाबदारी मनसेमध्ये वाढवायची आहे आणि तिकडे आदित्य ठाकरेंची जबाबदारी ऑलरेडी वाढलेली आहे. बरोबर. तेव्हा आदित्य ठाकरे हे आगामी 3 वर्षाच्या काळामध्ये मुंबईमध्ये विरोधी पक्षाचा सक्षम चेहरा, सक्षम मोठा नेता म्हणून स्वतःला एस्टॅब्लिश करू शकतात, असं संख्याबळ त्यांच्याकडे आहे. कारण त्यांचा महापालिकेचा अभ्यास खूप दांडगा आहे. हं, हं. त्यांच्याकडे 65 नगरसेवक विरोधी बाकावरती मुंबईमध्ये बसायला आहेत. ठिकठिकाणी ते आडकाठी करू शकतील आणि पब्लिक परसेप्शन, खास करून मराठी जनमानसाचं, ते बदलवू शकतील एवढी ताकद त्यांच्या पक्षाची आणि त्यांची स्वतःची सुद्धा आहे. कारण तेवढा अभ्यास आहे. आदित्य ठाकरे विल बी द लीडर टू वॉच इन नेक्स्ट 3 इयर्स. पण माझा एक त्यांना अनाहूत सल्ला राहील, मी तेवढा मोठा नाही. पण त्यांनी जी संधी मागचे 3 वर्ष घालवली, ती त्यांनी आता जास्त दौडू नये. त्यांनी पायाला भिंगरी लावावी, राज्यभर फिरावं. कारण मुंबईपुरती आपला पक्ष आहे, असं होता कामा नये. MMR रिजनसह महाराष्ट्र मध्ये ठाकरे सेना म्हणजेच उद्धव ठाकरेंची शिवसेना वाढू शकते. बेशक फक्त आदित्य ठाकरेंना पायी फिरावं लागेल, पदयात्रा काढा, विरोधी पक्षाचा आवाज म्हणून, एक नेता म्हणून राज्यभर फिरा, पक्ष वाढीसाठी मुंबईच्या बाहेर पडा, हे आदित्य ठाकरेंना करावं लागेल. त्याशिवाय पुढची वाटचाल ही सुकर होणार नाही. आत्ता तुम्हाला मुंबईत मॅन्डेट मिळालं म्हणजे कोणत्या अर्थानं? विरोधी बाकावरती सक्षम विरोधी पक्ष देण्याच्या दृष्टीनं. विरोधी पक्ष नेता हा ठाकरे सेनेचा मुंबईत बनतोय, लक्षात घ्या. तेव्हा त्या दृष्टीनं आदित्य ठाकरे यांच्याकडे खूप अपेक्षेनं त्यांच्या पक्षाचे शिवसैनिक असतील, अनेक त्यांचे चाहते असतील, हे बघत असतील. पण त्यासाठी त्यांना मोठी किंमत सुद्धा चुकवावी लागेल. राज्यभर दौरे करावे लागतील. एक. दुसरं म्हणजे काँग्रेसला ज्या पद्धतीनं त्यांचा पारंपरिक मतदार जागलाय. मुंबईमध्ये जे 24 नगरसेवक काँग्रेसचे निवडून आलेले आहेत, त्यातले 14 हे मुस्लिम नगरसेवक आहेत. तेव्हा मुस्लिम मतदारांना अजूनही काँग्रेस खुणावते आहे. काँग्रेसकडे ते येऊ शकतात. यावेळेस काँग्रेसचा असा कोणता प्रचारच दिसला नाही. राहुल गांधी आले नाहीत, प्रियंका गांधी आले नाहीत, अगदी रमेश चेन्नीथला जे प्रदेश काँग्रेसचे प्रभारी आहेत ते सुद्धा आले नाहीत. मल्लिकार्जुन खरगे सुद्धा काँग्रेसचे अध्यक्ष प्रचाराला आले नाहीत. तरी सुद्धा मुस्लिम मतदार हे काँग्रेसकडे आले आणि त्यांच्या 24 जागा आल्यात. राज्यभरात सुद्धा आपण नगरपालिका निवडणुकांना बघितलं. तेव्हा काँग्रेस आपला मूळ मतदार जागा करू शकते किंवा ते मतदार काँग्रेसला हलवतायत. काँग्रेस हा सुस्त अजगर आहे, निवडणुकीत हल्लाने हला असं तो म्हणतोय, हे संकेत काँग्रेसनं ओळखले पाहिजे. त्यानंतर महायुतीकडे येऊया. महायुतीमध्ये जे 2 पक्ष आहेत, एकनाथ शिंदेची शिवसेना, तिचे 29 नगरसेवक मुंबईमध्ये आले, पण ठाण्याचा गड त्यांनी राखलाय. कल्याण डोंबिवलीमध्ये त्यांनी चांगलं कामगिरी केलेली आहे. उल्हासनगरमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. कोल्हापूरमध्ये आणि जिथे जिथे आधी ठाकरे सेनेचं किंवा एकसंध शिवसेना असताना चांगली कामगिरी व्हायची, तिथे शिंदे सेनेनं कामगिरी बजावलेली आहे. म्हणजे ठाकरेंना ओव्हरलॅप करण्याचं काम शिंदेंनी मुंबई सोडून इतरत्र केलेलं आहे. तेव्हा त्यांची जमेची कामगिरी आहे आणि क्रमांक 2 चा पक्ष सध्या एकनाथ शिंदेची शिवसेना आहे राज्यात. तेव्हा अशा दृष्टीनं त्यांनाही पुढे खूप काम करायचं आहे आणि हे सगळं त्यांच्या अवतीभोवती जे आहे ते एकनाथ शिंदेचं वलय आहे. त्यांची लोकप्रियता आहे आणि ते कशी कामगिरी करतात, ते कसं बार्गेन करतात, कारण ते तहात नेहमी जिंकतात. हू नोज की ते तहामध्ये या महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं किंवा महापौर निवडीच्या निमित्तानं स्थायी समिती
अध्यक्षपद निवडीच्या निमित्तानं तह जे करतायत शिंदे सेना म्हणून, त्यातही एकनाथ शिंदे जिंकतील की काय? म्हणजे ते तहात बाजी मारतात. पण यावेळेस स्पष्ट संकेत आहेत की मुंबईच्या बाबतीत तडजोड नाही, हे भाजप श्रेष्ठींनीच ठरवलेलं आहे. तेव्हा मुंबई व्यतिरिक्त इतरत्र शिंदेसेना काय करते तेही बघायचं आहे. त्यानंतर MIM ला ज्या पद्धतीने 125 नगरसेवक 13 महापालिकां मिळून निवडून आणता आलेले आहेत, ते का आलेले आहेत? MIM न आपला फोकस स्थानिक प्रश्नांवरती ठेवला. खास करून मुस्लिम तरुणाला सांगितलं की तू राज्यघटनेने दिलेले जे मूलभूत अधिकार आहेत त्यांना जाग. तू सुद्धा या देशाचा नागरिक आहेस, दुय्यम नागरिक नाही आहेस. आपल्या आवाजासाठी स्वतः लढ, स्वतः शिक, संघर्ष कर, हे MIM रुजवतंय. म्हणजे हिंदू विरुद्ध मुस्लिम ध्रुवीकरणावर, पोलरायझेशनवरती MIM अवलंबून राहिला नाही, हे या निकालातून स्पष्ट झालेलं आहे. अगदी मुंबईमध्ये सुद्धा विजय उबाळे नावाचा हिंदू मराठी नगरसेवक हा MIM न निवडून आणलेला आहे गोवंडीमधून, वार्ड क्रमांक 140 मधून. तेव्हा MIM न या निवडणुकीमध्ये मुस्लिम, हिंदू, आदिवासी, दलित असे उमेदवार दिले. तेव्हा सांगायचं तात्पर्य असं की MIM सुद्धा असा फोर्स आहे की ज्यानं मनसेलाही मागे टाकलं, वंचित बहुजन आघाडीलाही मागे टाकलंय. तेव्हा MIM मुस्लिम भागामध्ये वाढते आहे, जिथे काँग्रेसचा मतदार होता आणि काँग्रेस तिकडे दुबळी पडलेली आहे. काँग्रेसकडे नेतृत्व ठिकठिकाणी नाही आहे मुस्लिम परिसरामध्ये, मोहल्ल्यामध्ये, मुस्लिम समाजामध्ये. तर ती पेस जी आहे ती MIM न हळूहळू हेरायला घेतलेली आहे. तेव्हा काँग्रेसला सुद्धा खूप आत्मपरीक्षण करून पुढची पावलं उचलावी लागणार आहेत. तेव्हा एकूणच जे दिसतंय ते मी पुन्हा यावरती येतोय की आत्ता विरोधी बाकावरती विधानसभेमध्ये 50च्या आत सगळा खेळ आहे. पण आपण या 2 महापालिका म्हणजे महापालिका निवडणुका ह्या आणि या आधी झालेल्या नगर परिषद, नगरपंचायती निवडणुका, या 2 टप्प्यांच्या निवडणुकांमध्ये बघितलं की काँग्रेस जिथं पूर्ण संपली आहे असं चित्र होतं. काँग्रेसचा मतदार जागा होतोय. तो निमशहरी भागातही दिसला, तो शहरी भागातही दिसला, मुंबईतही दिसला. आता ग्रामीण भागातल्या निवडणुका लागतायत 3ऱ्या टप्प्यामध्ये. 4था टप्पा पण होणार आहे उरलेल्या 12 सोडून बाकीच्या जिल्हा परिषदांच्या. त्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा ग्रामीण मतदार काँग्रेस किती रिवाईव्ह करते? त्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये शिंदे सेना पुन्हा नंबर 2 राहते का? त्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये भाजप निर्विवाद नंबर 1 राहील हे दिसतच आहे. पण किती यश मिळवतं? आणि सर्वात मोठा प्रश्नचिन्ह या दोन्ही निवडणुकांमधून जे दिसतंय, खास करून महापालिका निवडणुकांमधून, तो उपस्थित होतोय शरद पवार, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर. अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस फोडून आत्मघात केलेला आहे का, यावरती मी विशेष शो आतली बातमीमध्ये आज संध्याकाळी करणार आहे. मी काही गोष्टी सांगणार आहे की अजित पवारांनी स्वतःच्याच पायावरती कसा धोंडा पाडून घेतलेला आहे. द बिगेस्ट लुझर, नॉट राज ठाकरे, आत्ता ते अजित पवार आहेत. अगदी बरोबर आहे. त्यामुळे अजित पवारांचं नेमकं काय चुकलंय आणि राष्ट्रवादीचं भवितव्य काय असू शकतं, त्यांच्यापुढे पर्याय काय आहेत, याचं विश्लेषण आपण आतली बातमीमध्ये नक्की बघा. त्यासाठी लोकमतचं YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा. Facebookवर आम्हाला फॉलो करा. पाहत राहा लोकमत.com.